रंगीत कपड्याला लागलेले कुंकवाचे डाग कशा पद्धतीने काढायचे, त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. इथे माझ्याकडे ही कस्टमरची पॅन्ट आहे, तिला कुंकवाचे डाग लागलेले आहेत. हे कुंकवाचे डाग आज आपण हे डझॉल हा फॉर्म्युला वापरून हे कुंकवाचे डाग रिमूव्ह करणार आहोत. तर हे नेमके कसं यूज करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हे डझॉलचं केमिकल आपण डायरेक्ट जिथे स्टेन आहेत तिथे लावू शकतो. आता इथे मी ज्या पण भागामध्ये कुंकवाचे स्टेन आहेत तिथे हे डायरेक्ट अप्लाय करून घेते आहे आणि थोड्या वेळ याला साध्या हातानेच इथं पसरवून घेते. जेवढ्या पण जागेत कुंकवाचे डाग आहेत त्या सगळ्या ठिकाणी डझॉल मी डायरेक्ट अप्लाय करते आहे. पॅन्टचा कलर लाईट आहे आणि त्याच्यावरती हे कुंकवाचे डाग खूप जास्त उठून दिसत आहेत. आपण जर ब्लीचचा उपयोग केला, जसं की व्हाईट कपड्यांचे डाग काढण्यासाठी आपण ब्लीचचा उपयोग करतो, परंतु रंगीत कपड्यांचे डाग काढायचं हे मोठं टास्कचं काम असतं. कारण की त्याला आपण ब्लीचही करू शकत नाही आणि हार्ड केमिकल पण वापरू शकत नाही. त्याच्यामुळे कपड्याचा कलर फेड होण्याची शक्यता असते. त्याच्यापेक्षा तुम्ही जर हे डझॉल यूज केलं तर कपड्याच्या कलरला कोणत्याही प्रकारे इफेक्ट होत नाही किंवा कपड्याचा कलर डलही होत नाही. आता जिथे जिथे डाग आहे तिथे मी हे डझॉल अप्लाय करून घेते आणि थोड्या वेळ ही पॅन्ट अशीच राहू देते. या पॅन्टला जिथे पण डाग होते तेवढा भाग मी पाण्याने धुवून घेतलेला आहे, परंतु तरी पण इथे थोडेसे कुंकवाचे डाग जे आहेत ते तसेच दिसत आहे. बाकीची पॅन्ट सगळीकडे क्लीन झालेली आहे. ज्या ठिकाणी जास्ती प्रमाणात डाग होते ते इथे उठून दिसत आहेत. याला आपण पुन्हा एकदा डझॉल अप्लाय करू आणि त्याच्यानंतर हे डाग थोडेफार जे राहिलेले आहेत ते पण निघून जातील. पॅन्ट बाकीच्या ठिकाणी पूर्णपणे क्लीन झालेली आहे. या पॅन्टला जिथे डाग होते तिथे मी पुन्हा एकदा डझॉल अप्लाय करून घेतलं होतं आणि पुन्हा हे धुवून काढलं तर इथे जेवढे पण डाग होते ते पूर्णपणे निघून गेले आहेत आणि पॅन्ट एकदम क्लीन होऊन गेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे रंगीत कपड्यांचे कुंकवाचे लागलेले डाग या डझॉलच्या फॉर्म्युल्याने सहजपणे काढू शकता, तेही कपड्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता.